श्रीराम. तर ध्यानासंबंधी अनेक प्रश्न येतात. ध्यान मार्ग हा अत्यंत सूक्ष्म मार्ग आहे. श्रीराम. आपण मागच्या वेळा बघितलं की साधकांसाठी आचारसंहिता. एखाद्या व्यक्तीला सद्गुरू भेटले, त्याला अध्यात्माविषयी गोडी निर्माण झाली, साधना कराविषयी वाटायला लागली, म्हणजे तो या मार्गाने चालायला लागतो. आणि या मार्गाने एकदा चालायला लागला म्हणजे काही गोष्टी त्याला मिळवायच्या असतात, काही गोष्टी टाकायच्या असतात. तर काय मिळवायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे आपण समजून घेत आहोत. एक एक विषयावर आपण थोडा थोडा मुद्दा समजून घेतोय. त्यातले काही मुद्दे आपण मागच्या वेळा बघितले. आता आणखी काही आहे ते आपण आज बघूया. पहिली गोष्ट म्हणजे साधक जो आहे हा सामान्य माणसापेक्षा काही वेगळं आहे आणि वेगळं व्हायचं आहे. इतर माणसं काय करतात तसंच जर मी करत असेल तर त्याला साधक म्हणता येत नाही. इतर माणसापेक्षा त्याचं वागणं, बोलणं, खाणं, पिणं सगळं अतिशय चांगलं पाहिजे. याचा अर्थ सात्विक पाहिजे, राजस तामस उपयोगी नाही. म्हणून सुरुवात जी व्हायची ती आपल्या कर्मापासून. त्यामुळे साधक हा स्वकर्तव्य दक्ष पाहिजे. याचा अर्थ त्याच्या वाट्याला जे कर्म आलं असेल, ज्याला विहित कर्म आपण म्हणतो, स्वधर्म कर्म म्हणतो, मग तो विद्यार्थी असेल किंवा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, गृहिणी असेल, गृहस्थाश्रमी, संसारी असेल, काय मंत्री असेल, संत्री, काय जे त्याचं काम असेल ते त्या कामामध्ये तो अत्यंत दक्ष पाहिजे. जे काम आपल्याकडे आलेले आहे ते काम परमेश्वराने आपल्याकडे सोपवलेले आहे असं लक्षात ठेवून ते काम अतिशय सचोटीनं, प्रामाणिकपणाने आणि उत्तम तऱ्हेनं काम झालं पाहिजे. तन मन धनाने काम केलं पाहिजे. कसं तरी काम करून टाकलं असं जर असेल तर त्याला साधक म्हणता येत नाही. आणि त्यामुळे आपण सांगितले की प्रत्येक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक आपला कार्यक्रम आखीव रेखीव करून त्याप्रमाणे आपलं जीवन गेलं पाहिजे. स्वकर्तव्य दक्षता म्हटल्यानंतर कर्तव्यामध्ये कुठून तरी कर्तव्य कर्म करायचं नाही, त्याच्यात प्रेम पाहिजे. त्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. भगवंताच्या ठिकाणी निष्ठा ठेवून हे कर्म मला भगवंताला अर्पण करायचं ही भूमिका पाहिजे. परमेश्वराची पूजा करताना जसं आपण चांगली फुलं आणतो, चांगल्या अक्षता, गंध सगळं चांगलं करतो, तसं इथं आपलं प्रत्येक कर्म हे पूजा द्रव्य आहे असं लक्षात ठेवायचं. आणि कर्म झालं की ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. त्याच्यापासून मला काय मिळणार असं म्हणायचं नाही. कर्म उत्तम तऱ्हेनं करणं हेच आपलं काम आहे. फळ ज्याच्या त्याच्या बाहेरच्या वातावरणावर अवलंबून राहील. मग स्वकर्तव्य दक्ष आहे आणि त्याच्यामध्ये त्याला नम्रता आली पाहिजे, प्रेम आलं पाहिजे, सेवाभाव पाहिजे आणि प्रत्येक कर्म साधना समजून करायची. साधना याचा अर्थ एक ठराविक वेळ ध्यान करायचं, नाम घ्यायचं, पूजा करायची आणि इतर वेळेला कसंही वागायचं चालणार नाही. जे जे काही आपण कर्म करत असो ते देहाने केलेलं कर्म असो, मनाने केलेलं असो, बुद्धीनं केलेलं असो, प्रत्येक कर्म करत असताना ती साधना आहे आणि ती साधना आपल्याला परमेश्वराकडे नेणारी आहे. याचाच अर्थ असा की आत्मदर्शन करून देणारी आहे, मी आत्मा आहे असा बोध करून देणारी आहे असं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कर्म शुद्धतेनं, पवित्रतेनं आणि उत्तम व्हायला पाहिजे. साधकाच्या ठिकाणी नीतिमत्ता, मॉरल कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो, मॉरॅलिटी म्हणतो, हे पाहिजे. कसंही करून, काहीही करून, कुठून तरी पैसा वेड्यावाकड्या मार्गाने मिळवायचा आणि देवाच्या पुढे जाऊन एक नोट टाकली की आपलं सगळं वाईट झालं असं होता कामा नये. त्यामुळे नीतिमत्ता असेल तरच परमार्थ करणं शक्य आहे. ध्यान लागायचं असेल तर आपलं जीवन शुद्ध स्वच्छ पाहिजे. नाही तर ध्यानाला बसला आणि ह्याला कसं बनवायचं, त्याला कसं गुंडाळायचं असं जर विचार करत असेल तर ध्यान लागणं शक्य नाही. प्रत्येक कर्म आपलं आपल्या मनाला आत कॉन्शियसला पटलं पाहिजे की आपण चांगलं केलेलं आहे. शांत बसला ध्यानाला की कुठेही मनामध्ये गोंधळ गडबड काही असता कामा नये. तसं असेल तरच ध्यान लागेल. एरवी ध्यान म्हणजे असं आपलं बसलं, काही त्याला इंजेक्शन दिलं ध्यान लागलं
असं नसतं. ध्यानाचा आपण प्रयत्न करायचा असो, पण जसं जसं मन चित्त प्रसन्न होईल, शांत होईल, तितकं ध्यान लागायला मदत होत असते. जसं झोपताना आपल्याला व्यग्रता जर नसेल मनाला, मन शांत असेल तर झोप चटकन लागते. आणि जर का आपल्या मनामध्ये व्यग्रता असेल, वेडेवाकडे विचार असेल, तर सगळं हांतरून पांघरून ठीक असतं, राजवाड्यात राहत असतो, पण झोप लागत नाही, तळमळत असतो. तसं होता कामा नये. म्हणून आपलं सगळं जीवन शुद्ध स्वच्छ पाहिजे. कोणतंही व्यसन असता कामा नये. चहा सुद्धा खरं म्हणजे व्यसनातच येतो, चहा कॉफी सुद्धा. त्यामुळे खरं म्हणजे साधकांनी ते सुद्धा करू नये. निदान करत असेल तर कमीत कमी करावं, हळूहळू सोडून द्यावं. दूध आहे, पाणी आहे, निसर्गतः मिळणारी जी पेय आहेत ती घ्यावी. सहज मिळणारं अन्न आहे ते घ्यावं. त्यामुळे कोणत्याही व्यसनाच्या अधीन जर असेल आणि मी ध्यान करतो म्हणाला, होणार नाही. कोणतेही व्यसन असता कामा नये. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण सांगितलं त्याप्रमाणे जे काय आपण धंदा व्यवसाय करत असो तो सचोटीनं करायचा आहे. आणि जे आपण करतो त्यातला काही भाग हा दानासाठी, परोपकारासाठी गेला पाहिजे. मिळवलेलं सगळंच्या सगळं अन्न, सगळा पैसा, सगळं हे माझंच आहे आणि मी कसंही ते भोगीन असं म्हणत असेल तर तो साधक नाही. जे काय आपण मिळवतो त्यातला 1/10 भाग हा दानासाठी गेला पाहिजे. आणि दान देखील सत्पात्री गरजू व्यक्तीला कोणत्याही तऱ्हेची परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलं गेलं पाहिजे. एखाद्याच्या लग्नात जाऊन आहेर दिला आणि ते दान होत नाही, किंवा एखाद्या मित्राला वाढदिवसाला भेट दिली आता त्यामुळे दान झालं, त्याला दान म्हणत नाही. त्याच्यात देणं घेणं असतं. यांनी तुम्हाला दिलं की तो तुम्हाला परत करणार असतो. उलट त्याच्यात आणि 4 पैसे घालून त्यांनी परत करावं अशी अपेक्षा असते. त्यामुळे तसं नाही. चांगल्या कार्याला दान दिलं गेलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा न ठेवता, विशेषतः चांगली व्यक्ती आहे, गरजू आहे, कोणी आजारी आहे, कोणाला औषधासाठी हवा आहे, लहान मूल आहे, विद्यार्थी आहे, शिक्षणासाठी त्याला हवा आहे, त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, असं काही काही जर असेल तर आपल्याला दानामध्ये द्रव्यदान आहे, वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, विद्यादान आहे. दानाचे निरनिराळे प्रकार आहेत. आपल्याला जे जे काही शक्य असेल ते आपण त्याला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात काय बाकीची जी दान आहेत त्या दानामध्ये कसं आहे, द्रव्यदान आपलं दिलं तर आपलं थोडं कमी होतं, दुसऱ्याला जातं, पण तो पैसा योग्य ठिकाणी गेला असं समजावं, तो वाया गेला असं समजू नये. जसं धान्य पेरलं म्हणजे ते धान्य पेरतो ते वाया जात नाही, त्याच्यातून कणसं येतात. तसं जे आपण करत असतो ते बाकी कुणाला जरी कळलं नाही तरी भगवंताच्या ठिकाणी ते रुजू असतं आणि त्याचा परिणाम हा आपल्याला आपल्या जीवनात दिसतो. त्याच्यापुढे आपल्याला जी शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो हे त्याचं अदृश्य फळ आहे. दृश्य फळ नाव काही दिलं की लगेच पाठी छापून येते, अमक्या अमक्याने इतके इतके दिले. वस्तुतः साधकाने जे दिलं ते एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळता देखील कामा नाही. इतकं सहज झालं पाहिजे. अपेक्षेने देता कामा नाही, नावासाठी लौकिकासाठी नाही, सहज द्यायला पाहिजे. म्हणून दान जरूर करत राहावं. ते करण्यासाठी आणखी काय सांगितलंय, दुसऱ्यासाठी आपल्याला काही करायचंय असं जर लक्षात ठेवलं तर त्यासाठी स्वतः पहिल्यांदा तयार झालं पाहिजे. दान करायचं, पैसेच नाहीत आपल्याजवळ, दान काय करणार. विद्या द्यायची, आपल्याजवळच विद्या नाही, दुसऱ्याला काय देणार. म्हणून वयाच्या 20-25 वर्षापर्यंत आपण सर्व तऱ्हेनं समर्थ बनलं पाहिजे. प्रकृती उत्तम पाहिजे, विद्या मिळवली पाहिजे, कुठली तरी काही कला कौशल्य काही ना काही आपल्याजवळ पाहिजे. जे जे काही आपण दुसऱ्याला देऊ इच्छितो ते स्वतःजवळ असल्याशिवाय देणार काय. म्हणून हा जो विद्यार्थी हा जो काल आहे आपला 20-25 वर्षाचा, त्याच्यामध्ये आपण सर्व तऱ्हेनं समर्थ बनलं पाहिजे, बलसंपन्न बनलं पाहिजे. तर दुसऱ्याची सेवा करणार. आपणच आजारी झालो तर दुसरी सेवा काय करणार, लोकच आपली सेवा करणार. त्यामुळे आपण व्यायाम करून बलसंपन्न झालं पाहिजे, विद्या मिळवली पाहिजे, द्रव्य योग्य प्रकारे मिळवण्याची क्षमता मिळवली पाहिजे. अशा तऱ्हेनं पूर्वी जसं गुरुकुलात 8 वर्षाचं मूल झालं, मुंज झाली त्याची की त्याला गुरुकडे पाठवत असत आणि तिथं त्यांनी राहून 10-12 वर्ष सर्व विद्या मिळवायच्या.
तयार होऊन यायचं 20व्या 22व्या 25व्या वर्षी, आणि मग जे जे काय आपण मिळवलं असेल त्याचा उपयोग आपल्या कुटुंबाकरता, आपल्या समाजाकरता, आपल्या राष्ट्राकरता केला पाहिजे. आपण समाजाचे घटक आहोत, समाजाचं ऋण आहे आपल्याजवळ. ज्या देशाचे आपण घटक आहोत देशाचं ऋण आहे, अखिल मानव जातीचं ऋण आहे आपल्याजवळ. त्यामुळे ते फेडण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ, काही शक्ती, काही पैसा हा त्यासाठी दिला गेला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा स्वतः तयार होणं, ह्याच्यासाठी 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा काळ आहे. आणि पुढे देखील आता हम बन चुके असं नाही म्हणता कामा. जन्मभर विद्यार्थी राहावं, शिकत राहावं. निरनिराळ्या गोष्टी शिकण्याजोग्या असतात, अनेक गोष्टी मला अजून सुद्धा वाटतं. 75 वर्ष झाली तरी मला अजून वाटतं अजून शिकावं, अजून काही ज्ञान मिळावं. जी काही ताकद आहे आपल्याजवळ थोडीफार का होईना त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी करावा. त्याच्यात जो आनंद आहे तो फार मोठा आहे. म्हणून स्वतः समर्थ बनलं पाहिजे आणि आपलं जीवन दुसऱ्यासाठी व्हायला पाहिजे. हे परमार्थामध्ये येतं. स्वतःसाठी जगणारा असतो तो स्वार्थी मनुष्य. आपण आपलं घर, आपली मुलं, बस, असं नाही. परार्थी पण सांगितलं दुसऱ्यासाठी जगणारा. आणि परमार्थी तो की जो आपलं सर्वस्व दुसऱ्यासाठी देतो आणि त्याच्यामध्ये आपला आनंद मानतो, तो परमार्थी. आपल्याला परमार्थी व्हायचं आहे. संत जे असतात ते आपलं सर्वस्व दुसऱ्यासाठी वेचतात. तर आपल्याला त्या दिशेनं प्रयत्न करायचा आहे. आता एखादी व्यक्ती साधक आहे, ओळखायची कशी? ते काय गळ्यात त्याचा बिल्ला लावलेला नसतो साधक आहे म्हणून. एखादा डॉक्टर झाला, आणखी काही शिकला तर त्याचं नाव आणि त्याच्या खाली त्याची डिग्री लावली जाते, अमुक अमुक झाला. तर काही डिग्री लावायची नाहीये. त्याच्या वर्तनावरून ओळखता आला पाहिजे की हा साधक आहे. कुठेही बाहेर वागत असला, बोलत असला, कसा वागतो, कसा बोलतो, भाषा कशी आहे त्याची, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, का शिव्या आहेत तोंडामध्ये, वेडवाकडं बोलणं आहे, कठोर बोलणं आहे, अरे तर का रे असं म्हणतो, तर प्रेमाने वागतो सगळ्यांच्याशी, असं बारीकशा गोष्टीवरून कळलं पाहिजे. तर कुठं ऑफिसमध्ये काम करत असाल, डॉक्टर असला तर त्याचं लक्ष पाहिजे येणारी व्यक्ती, पेशंट जो आहे तो परमेश्वर आपल्याकडे आलेला आहे, आपण त्याची सेवा करतो तसा भाव पाहिजे. शिक्षकी पेशात असला तर येणारी मुलं, विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी जे आपण करतोय ते भगवंताची सेवा आपण करतो. त्यांच्यावर संस्कार आपल्याला करायचे, तर आपलं जीवन स्वच्छ पाहिजे, आपला आदर्श त्यांच्यापुढे पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. भगवंत सर्वांच्या रूपानं आपल्याकडे सारखा पाहतो आहे, अशी दृष्टी ठेवून आपलं प्रत्येक वर्तन साधकाला साजेसं पाहिजे. सामान्य मनुष्य तो असा करतो, मग तो सामान्य आहे. तू जर साधक असशील तर तू आपल्या वर्तनात सुधारणा करायलाच पाहिजे, तरच साधक. आणि साधकामध्ये सुद्धा सामान्य पातळी, मध्यम पातळी, उंच पातळी, तुम्ही जसे जसे वर जाल तसं आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये सामान्य 5-10% मार्क मिळवणाराही त्याच वर्गात असतो, 50% मिळवणाराही तिथंच असतो, 80-90% मिळवणाराही त्या वर्गातच असतो. पण तुम्ही कोणत्या पातळीवर आहात हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे. तसं साधक जरी म्हटला तरी हा साधक खरोखरच आदर्श जीवन आहे का नाही, आयडियल आहे का? लोकांना बघता आलं पाहिजे की हा असं आहे ना, असं वागलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं पाहिल्यावर कळलं पाहिजे. म्हणून साधका वर्तनावरून ओळखता आला पाहिजे. ज्या सद्गुरूंचा आपला अनुग्रह घेतलेला आहे, आपण सांगतो अमके अमके आमचे सद्गुरू आहेत. पुष्कळ वेळा काय होतं, सद्गुरू उंच पातळीवर असतात, आपण त्यांचे शिष्य म्हणवतो, पण असं काही वर्तन करतो की त्या सद्गुरूंना कमीपणा यावा, असं असू नये. आपण जर अमक्याचे शिष्य असं जर म्हणत असलो, अमक्या कॉलेजचे विद्यार्थी असं म्हटल्यानंतर त्या कॉलेजला कमीपणा आणणारा जर का असेल, काय उपयोग आहे? सापडतो कुठल्या तरी गुन्ह्यात आणि मग म्हणतो अमक्या अमक्या कॉलेजचा विद्यार्थी गुन्ह्यात सापडला. कमीपणा त्या कॉलेजला येतो, आई वडिलांना कमीपणा येतो वेडावाकडा वागला तर. तसं शिष्य जर वेडावाकडा वागला तर कमीपणा सद्गुरूंना येतो. त्यामुळे जो शिष्य असेल, साधक असेल, त्याच्यावर ही जबाबदारी आहे की आपलं वागणं बोलणं जे आहे ते आपल्या सद्गुरूंना साजेलचं, आपल्या संप्रदायाला साजेलचं असलं पाहिजे. त्यामुळे त्या बाबतीत आपण आपल्याकडे अत्यंत जागरूकतेनं, आपण दुसऱ्याकडे जसं जागरूकतेनं पाहतो ना, तसं आपण आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे. काय चुकतंय, काय बरोबर आहे, सारखं स्वतःला तपासलं पाहिजे की आपलं बरोबर आहे का चुकतंय, बरोबर आहे का चुकतंय.
चुकत असेल सुधारलं पाहिजे. दुसरी कोणी सांगायचं कारण नाही, आपणच सुधारायचं स्वतःला. एका ठिकाणी आपण गेलो, सद्गुरू आपण म्हटले, तर त्या ठिकाणी पूर्ण निष्ठा असावी. आधी ते सद्गुरू आहेत का नाही त्यावेळेला आपण बुद्धी चालवून बघावं, ते खरोखर सद्गुरू आहेत का नुसतेच प्रवचनकार आहेत. पुष्कळ मंडळी हल्ली प्रवचनं करतात, डिस्कोर्सेस सगळ्या ठिकाणी चालू आहेत, पण त्यांचं जीवन कसं आहे ते फरक. आपल्या जीवनात खरोखरच तसे आहेत का, विरक्त आहेत का, वैराग्यशील आहेत का, का पैसे मिळवण्यासाठी प्रवचनं करतायत, का मान मरातबासाठी लोकांनी नमस्कार करावे म्हणून प्रवचनं करतायत, ते बघितलं पाहिजे. आणि एकदा ते सद्गुरू आहेत असं आपल्याला कळलं की मग मात्र तिथं निष्ठा ठेवून आपण जर गेलो तर त्या मार्गामध्ये प्रगती करता येते. जसं एका डॉक्टरचा आपण जाताना विचार करावा, या डॉक्टरकडे जायचं आहे का, कसे आहेत डॉक्टर, काय नाही विचार करावा. आणि एकदा गेलो आणि लक्षात आलं की बा चांगलेत, खरंच डॉक्टर आहेत, पैसे काढणारे नव्हेत, असं जर लक्षात आलं तर मग मात्र ते जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवून आपण करावं. तसं सद्गुरूंच्या ठिकाणी निष्ठा असणं, परमेश्वराच्या ठिकाणी निष्ठा असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा विश्वास, मग श्रद्धा आणि मग निष्ठा. विश्वास आपण म्हणतो त्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला होता आपण, नाही, म्हणजे विश्वास हा ढासळू शकतो. श्रद्धा ही श्रद्धा जी आहे ती अदृश्य गोष्टीवर श्रद्धा, परमेश्वरावर आपण श्रद्धा आहे म्हणतो, आहे तो कसा आहे मला माहित नाही पण आहे कोणीतरी एवढं मला कळतं, मग त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. पण ती श्रद्धा सुद्धा अंधश्रद्धा असू शकते पुष्कळ वेळा, आणि त्याच्यावर हल्ली खूप चर्चा चालते, श्रद्धा असावी का नसावी. त्या श्रद्धेमध्ये सात्विक, राजस आणि तामस 3 श्रद्धा सांगितल्या. दरोडे घालायला दरोडेखोर जातात ते देखील श्रद्धा ठेवूनच जातात आपल्या दैवतावर. तिथं करंगळी कापून रक्ताचे दार धरतात आणि माझा दरोडा यशस्वी हो. आता ही जी श्रद्धा आहे ही श्रद्धा दुसऱ्याचा घात करणारी आहे, अशी श्रद्धा उपयोगी नाही. किंवा अमके बळी दिले म्हणजे तुला संपत्ती मिळेल वगैरे वगैरे जे आहेत या श्रद्धाच आहेत, पण ह्या अंधश्रद्धा आहेत ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा नाश आहे, समाजाचा घात आहे. अशा ज्या श्रद्धा आहेत त्याला श्रद्धा म्हणत नाही, म्हटल्या तरी त्या अंधश्रद्धा. आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जी श्रद्धा पाहिजे त्याला सात्विक श्रद्धा म्हटलेलं आहे, की ज्या श्रद्धेनं मला भगवंतच प्राप्त होई आहे. म्हणून गीतेनं या श्रद्धेवर 17वा अध्याय संबंध श्रद्धात्रय विभाग योग असं म्हटलेलं आहे. आणि त्यातली सात्विक श्रद्धा आहे ती जतन करावी प्रबुद्धा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. सात्विक श्रद्धा जतन करावी, श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली ते काय सांगतात, सद्गुरूंच्यावर श्रद्धा आहे ना ते काय सांगतात, त्यांचं जीवन आदर्श कसं आहे तसं जगण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता श्रवण जे आहे ते आपण नेहमी सांगितलं, मागच्या वेळेलाही सांगितलं की श्रवण जे करायचं आहे ते नित्य श्रवण करायला पाहिजे. श्रवण सोडून चालत नाही. त्याचं कारण आपण ध्यान करत असलो, नाम घेत असलो तरी कशासाठी ध्यान करतो, कशासाठी नाम घेतो हे जर कळायला हवं असेल तर श्रवण करणं आवश्यक आहे. आणि श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे. आता सगळी राजकारणावर व्याख्यानं चालू आहेत, ते काही श्रवण नाही आहे, ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं, फारसं लक्षात ठेवण्याजोगं काही नसतं. पण परमार्थ किंवा अध्यात्म हा जो विषय आहे याला श्रवण शब्द लावला जातो. त्याचं कारण ते ऐकायचं आहे, अंतःकरणात साठवायचं आहे, त्याच्यावर चिंतन मनन करायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचं. जे आपण ऐकलेलं आहे ते ऐकून नुसतं सोडायचं नाही आहे, तर त्याप्रमाणे आपण आपला आचार विचार आहार विहार ठेवायचं. म्हणून असं श्रवण साधनेमधला महत्त्वाचा भाग आहे. समर्थांनी श्रवणावर एक संपूर्ण 2 समास लिहिलेले आहेत की श्रवणाने काय घडतं, आणि ते श्रवण सुद्धा जाणकार व्यक्ती करून करावं, ज्याला काही अनुभव आहे, विशेषतः ते जर सद्गुरू असतील, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असेल, त्यांनी तो मार्ग चोखाळलेला असेल, तर त्यांच्याकडून जर का आपल्याला श्रवण घडलं तर ते नेमकं असतं, त्याच्यात चूक असत नाही, कारण त्यांनी ते अनुभवावरून सांगितलेलं असतं. मग तशा तऱ्हेचं श्रवण जे आहे ते आपण करावं. पण फार ठिकाणी श्रवणाला फिरू नये. एका ठिकाणी गेलो तो एक सांगतो, दुसऱ्या ठिकाणी गेलो तो उलटच सांगतो. आपण जर म्हटलं ध्यान करायचं असं एकाने सांगितलं की दुसरा म्हणतो ध्यान करून काय होणार आहे,
मग आपल्याला वाटतं करायचं का नाही करायचं. एक म्हणतो नाम घ्यायचं, दुसरा म्हणतो दुसरं काय चालतं. सध्या टी व्हीवर त्या एक चॅनलवर इतके काही व्याख्यानं चालू असतात, एक एक सांगतो, दुसरा दुसरं सांगतो, तिसरा सुंदर सांगतो. त्यामुळे सामान्य मंडळींची त्याच्यामध्ये मनाचा गोंधळ उडतो की काय बरोबर आणि काय चूक. आजच मी मगाशी ऐकलं, सहज मी सहज चालत असते काय चाललंय म्हणून. त्यांचं संबंध व्याख्यान जे होतं ते वजन कसं कमी करावं ह्याच्यावर ते होतं. आता वजन कमी करणं वगैरे या सगळ्या देहाच्या गोष्टी आहे. त्याला काही परमार्थाचं श्रवण म्हणता येत नाही. काही परमार्थाच्या श्रवणामध्ये मी देह आहे हे जे अज्ञान आहे, तिथून मी आत्मा आहे हे जे ज्ञान आहे, ते होण्यासाठी काय करावं हे जे सांगितलं त्याला श्रवण म्हणायचं. बाकी ओबेसिटी कमी कशी करावी, डाएट कंट्रोल कसं करावं, त्याच्यासाठी काय आध्यात्मिक चॅनलची गरज नाही आहे. ते डॉक्टरकडे गेलं म्हणजे ते सांगतात आपल्याला हे खा, हे खाऊ नका, हा व्यायाम करा, हे करू नका. योग ज्याला आपण म्हणतो, योगासन हे देहाच्या पातळीवर आहेत. लक्षात आलं. कोणतंही योगासन न करता देखील त्याला जर सद्गुरू भेटले तर साध्या आसनावर देखील त्याला ध्यानाची साधना करता येते. योगासनाने आपली प्रकृती फिट राहते, ठीक आहे. पण आधी योगासनच पाहिजे असं नाही. तो धावत पळत असला, खेळत असला, सायकलिंग करत असला, प्रकृती फिट ठेवत असला आपली, शांतपणे एका बैठकीत तास 2 तास बसलाय, काही हालायला लागत नाही, पाठ दुखत नाही, मांडीला कळ येत नाही, मुंग्या येत नाही, काही होत नाही, असं जर शांत बसू शकत असेल तर अगदी योगासन केलीच पाहिजे तसं काही नाही आहे. केली तर आनंद आहे, पण नाही केली तरी चालतं. याचा अर्थ असा की प्रकृती चांगली राहणं यासाठी जे आवश्यक आहे ते ठेव. पण योगासन म्हणजे अध्यात्म नव्हे. सगळी क्लिअर अंडरस्टँडिंग आलं पाहिजे की आपल्याला काय कशाची आहे, कुठं जायचं आहे, काय करायचं हे लक्षात घ्या. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला साधक कसा असावा असं जे विचारलं तर काही काही गुण त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये तो सत्प्रवृत्त असावा, चांगल्या गुणांनी युक्त असावा. सत्प्रवृत्त म्हणजे सत जो परमात्मा, त्या परमात्म्याकडे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आणि त्याकडे नेणारी प्रवृत्ती पाहिजे. सत्प्रवृत्त. सत्कर्म, प्रत्येक कर्म सतकडे नेणारं पाहिजे, म्हणजे त्याला सत्कर्म म्हटलं. सत्वासना, इच्छा कसल्या पाहिजेत, सतकडे नेणारे पाहिजे. सद्वासना, सत्कर्म, सत्प्रवृत्ती असं जसं म्हटलंय तसं इथं हा साधक सत्प्रवृत्त पाहिजे. तरुण असले तर जास्त चांगला. का तरुण जास्त चांगला, तर हा जो अभ्यासक्रम आहे हा 2-5 वर्षात संपणारा नाही आहे. हा फार मोठा कोर्स आहे, लॉंगेस्ट जर्नी, इंटरनल जर्नी आहे, आतला प्रवास आहे. मग त्याला 2-3 तप, 12-12 वर्षांनी एक तप मोजायचं. 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष, 40 वर्ष, म्हणून वयाच्या 15, 18, 20व्या वर्षी करायला लागला तर ह्या जन्मामध्ये त्याला मुक्कामावर पोचण्याची शक्यता आहे. नाही तर जन्मजन्म करत यावं लागतं. तरच निदान तरुण वयात हे काय आहे याच्याबद्दल निदान कुतूहल तरी असतं, किंवा काय हा प्रकार समजून तरी घेऊया. कुठंतरी मागचे संस्कार चांगले मिळालेले असतात. नसले तर आपण बघितलं 60-70 वर्ष झाली तरी इकडं वळावं असं वाटत नाही, वाचावं असं वाटत नाही, ऐकावं असं वाटत नाही. पण ज्या अर्थी तरुण वयात असं वाटतंय की इकडं वळावं, ऐकून घ्यावं, त्या अर्थी कुठंतरी मागच्या जन्मामध्ये हे संस्कार आपल्याला घरामध्ये म्हणा, आपल्या हातून काही साधना म्हणा, काही वाचन म्हणा झालेलं असलं पाहिजे. त्यामुळे तरुण मिळाला तर जास्त चांगला, नीतिमान असावा आणि भाव आणि बुद्धी दोन्ही त्याच्याजवळ पाहिजे. बुद्धीनं हा विषय समजून घेतला पाहिजे आणि भाव याचा अर्थ परमेश्वराचा कुठेही अभाव नाही. परमेश्वर आत बाहेर अणुरेणूत भरूनच आहे, तो नाही असं कुठेही ठिकाण नाही. माझ्याही आत तो भरलेला आहे, बाहेरही भरलेला आहे. दिसणारी प्रत्येक व्यक्ती भगवत रूप आहे असा भाव पाहिजे. म्हणून भाव आणि बुद्धी दोन्ही एकत्रित असणार असं पाहिजे. सुशिक्षित असावा, सुसंस्कृत असावा. जसं एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असली ते विचारतात क्वालिफिकेशन काय काय बाबा, हे सगळं झालं आहे का, एवढे मार्क पडलेत का, एवढे शिक्षण झालं आहे का, मग तुला ॲडमिशन आहे. तसं परमार्थाच्या क्षेत्रात यायचं असेल
तर या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत का? असं जर असेल तर म्हणता येईल ठीक आहे बाबा, तुला आता पुढं सांगता येईल. पहिले या सगळ्या गोष्टी पाहिजे. केवळ आपले पैसे टाकले म्हणजे आपल्याला तिथं अनुग्रह आणि दर्शन असं मिळू शकत नाही. त्याची पात्रता पाहिजे पहिल्यांदा. हे मिळवण्याची त्याची एक योग्यता त्यांनी सिद्ध करायला पाहिजे, किंवा त्याला आतून असं वाटलं पाहिजे की नाही मला हे मिळवायचं आहे, त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करायची माझी तयारी आहे, पण मला या जन्मात हे करायचं. आणि हे करायचं ह्याचा अर्थ आपलं इतर जीवन सोडायचं आहे असं नाही. अभ्यास असेल तर अभ्यास करायचा, नोकरी असेल नोकरी करायची, संसार असेल संसार करायचा आहे. काय 24 तास साधना करायची नाही आहे. तास अर्धा तास साधनेसाठी द्यायचा आहे आणि त्या विचारामध्ये त्या बोधामध्ये सगळं जीवन जगायचं. पण एक वेगळं जीवन, मी आता म्हटलं तसं ज्याला एक उंच पातळीवर जीवन आहे तसं जगायचं. त्यामुळे ते करायला पाहिजे. साधकांनी भोगापेक्षा त्यागाला महत्त्व दिलं पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणते. आणि त्यागातला आनंद हा मोठा आहे. आपल्याकडे सगळं काही आहे, आरामात आहे, भोग सगळे आहेत, आणि ते जे आहे त्याच्यातला काही भाग आपण दुसऱ्याला दिल्याने जो आनंद मिळतो, हा आनंद आपणच सगळं भोगण्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्याला उदाहरण नेहमी सांगते की आई जसं स्वयंपाक करते ती काय सगळं आपणच जेवत नाही, सगळ्यांना वाढते, सगळे तृप्त झाले म्हणजे मग खाते, सगळ्यांना आनंद झाला की तिला आनंद होतो. तसं जे आपल्याजवळ असेल, जागा असेल, पैसा असेल, शक्ती असेल, त्या सगळ्यातून आपण सगळ्यासाठी थोड्यासाठी काही काही केलं तर तो जो आनंद मिळतो तो आपण सगळं भोगण्यापेक्षा त्यागातला आनंद. उत्तम खायचा पदार्थ आपल्यासमोर ठेवला, आपल्या आवडीचा आहे, कुणाला न कळता भराभरा मी खाल्लो तर त्याचं काय अमृत होतं का? पण त्यातलाच जर म्हटलं कुणी आला, मित्र आला, पण अरे बघ चांगलं झालं, थोडं बघतं माझ्याबरोबर, त्यांनी खाल्लं, त्याला आनंद आला. विशेषतः ज्याला गरज आहे त्याला दिलं, मग त्याला जो आनंद होतो त्याचा आनंद आपल्याला जास्त वाटला पाहिजे. भोगापेक्षा त्यागातला आनंद मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि साधक जर असेल तर जेवढं तुम्ही द्याल तेवढे मोकळे व्हाल. देहबुद्धीपासून आपल्याला जर सुटायचं असेल, मी देह आहे ह्याच्यातून आपल्याला जर मोकळं व्हायचं असेल तर जे जे आपल्याजवळ शक्य आहे ते आपण जितकं दुसऱ्याला देत जाऊ तितकं आपण मोकळे होत जाऊ. याचा अर्थ सर्व देऊन टाकायचं ना आपण आपल्या गरजेसाठी दुसऱ्यापुढे हात पसरायचा अशी वेळ येऊ नये. पण कित्येक गोष्टी आपल्याकडे कारण नसताना असतात. किती कपडे कपाट भरलेलं असतं तरी आणखी कुणाचं पाहिलं आणखी घ्यावं असं वाटतं. आता गरज आहे का? एकावर एक 10 कपडे घालणार का आपण? पण नाही, ते क्रेजच असते. पाहिलं काही कुणाचं घेऊन यायचं. घरात 17 गोष्टी आहेत पण पाहिलं की घेऊन यायचं. हे जे सारखं हवंसं वाटणं आहे त्याच्याऐवजी द्यावं असं वाटायला लागलं की तो मोकळा व्हायला लागतो. पझेशन जितका आहे तितका तो अडकतो. त्यामुळे पझेशनपेक्षा दानाची वृत्ती, देण्याची वृत्ती असेल ती जास्त चांगली. ह्याच्यासाठी साधकाजवळ काय हवं असं जर म्हटलेलं आहे तर पूर्वजन्मीची कमाई, पूर्वीचे संस्कार चांगले पाहिजेत. या जन्माचे सुद्धा आई वडिलांचे संस्कार चांगले पाहिजेत. काही घरात कसं असतं, मुळातच दानशूरपणा असतो. कुणी आला त्याला जेवायला वाढा, कुणी गरजू असेल त्याला द्या, कपडा द्या. आपल्याकडे अनेक गोष्टी असे सांगितले की त्या निमित्तानं दान करावं, परोपकार करावं. आपल्या वर्षाच्या कार्यक्रमातच असं घातलं की त्यावेळेस दान करावं. ह्या जन्मीचे संस्कार आपल्याला काय होते ते. आणि तिसरी ती गुरुकृपा. पूर्वजन्मीचे संचित, ये जन्मींची कमाई, आणि तिसरी ती गुरुकृपा. आणि काहींच्या संस्कारात लहानपणापासून अरे द्यायचं नाही, ठेवून दे. रस्त्यात जरी काय सापडलं उचललं की घातलं खिशात. अरे तुझं आहे का ते? तू का उचललं ते? पण सवयच असते. म्हणजे कुठं काय पडलेलं दिसलं खिशात घालायचं. ही वृत्ती उपयोगीची नाही. हे बारीक बारीक गोष्टी असतात आणि या बारीकशा गोष्टीवरून त्या व्यक्तीची परीक्षा होते की हा कोण आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे. म्हणून नेहमी उदाहरणं सांगते की विभीषण सत्वगुणी, रावण रजोगुणी आणि कुंभकर्ण तमोगुणी. डोळ्यासमोर ठेवावे चित्र. आपल्याला काय बनायचं? रावण व्हायचं आहे, कुंभकर्ण व्हायचं आहे का विभीषण व्हायचं?
एकच आईवडिलांची 3 भावंडं, पण कशी होती लक्षात ठेवा. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. आणि त्यावेळेला सारखं सावधपणा असा ठेवावा की सगळं आपण जे करतोय ते परमात्मा आत बसलेला आहे. जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या देहामध्ये आत्मा जो आहे तो म्हणजेच परमेश्वर, तो आत बसून आपल्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं पाहतोय. तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय कृती करता, कुणाला कळली नाही तरी त्याला कळल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्या मनात देखील कुणाबद्दल वेडावाकडा विचार येता कामा नये. कुणाबद्दल मत्सर आला, कुणाबद्दल द्वेष आला, कुणाबद्दल राग आला, मनात विचार करावा कशासाठी मत्सर. माझं कर्म मी करतोय त्याप्रमाणे माझं जे काय ते मिळतंय, त्याच्याबद्दल मला हेवा दावा करायचं काय कारण आहे. स्पर्धा असावी का नसावी, स्पर्धा असावी. आणि कॉम्पिटिशन, त्याच्यातून मग द्वेष, कसा तो पुढं जातो बघूया, त्याला प्रमोशन मिळालं काय, मला कसं मिळालं नाही, हे असा भाव आपण आपल्याकडनं प्रयत्न करावा. ते प्रयत्न केल्यानंतर जे आपल्या वाट्याला आलं ठीक आहे, मी समाधानात आहे, अशी वृत्ती त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे. आणि समाज सुधारणा, देश सुधारणा असं आपण जेव्हा म्हणतो, या व्यक्तींचा समाज घडत असतो आणि समाजातून देश घडत असतो आणि त्याच्यातून विश्व घडत असतं. तेव्हा समाज परिवर्तन म्हणून ह्या प्लॅटफॉर्मवर जाऊन व्याख्यान द्यायचं, त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन व्याख्यान द्यायचं, यांनी समाज बदलणार नाही. समाज बदलायचा म्हणजे एक एक व्यक्ती घडवली पाहिजे. त्या व्यक्तीशी आपला वैयक्तिक संपर्क पाहिजे. आपण स्वतः आपलं जीवन आदर्श बनवून त्याच्या पुढे ठेवलं पाहिजे की असं असं जीवन जगायचं. मी तसा प्रयत्न करतोय, तूही तसा प्रयत्न कर. काय अडचणी येत असतील तर आपण समजून घेऊ, त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि अशी एक एक व्यक्ती जशी बदलेल, तिच्यामध्ये जसं परिवर्तन होईल, तिच्या सवयीमध्ये, विशेषतः तिच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, हे जसं परिवर्तन होईल तसा तसा समाज चांगला घडेल, देश चांगला घडेल. नुसतं देशभक्तीवर व्याख्यानं देऊन आणि निवडणुका जिंकून हे काम होणार नाही आहे. कारण आपल्याकडे बघितलं आपण 50 वर्ष होऊन गेली, आता स्वराज्य झालं, पण स्वराज्य कुठं आहे? त्याचं कारण हे संस्कारच. संस्कारहीन प्रजा निर्माण व्हायला लागलेली. आणि ती जर नको असेल, आपल्यालाही जर सुखाने जगायचं असेल, आपली पुढची पिढी जर सुखाने जगावी असं वाटत असेल तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपण बदललं पाहिजे. पण आपण आपले अवगुण शोधून काढले पाहिजेत आणि ते कमी करायला पाहिजे. आणि स्वतःला बदलण्याची क्षमता माणसात आहे, पशुपक्षात नाही. पशुपक्षाला स्वतःला बदलणं वगैरे हे त्याला ज्ञान नसतं, ते माणसात आहे. म्हणून माणसालाच नराचा नारायण होणं हे माणसाला शक्य आहे. म्हणून माणसाला हा प्रयत्न आहे. आणि म्हणून संत सद्गुरू अवतारी पुरुष सगळे मनुष्याचा आकार घेऊन येतात आपल्यासमोर. परमात्माच रामाचं रूप घेऊन आला, कृष्णाचं रूप घेऊन आला, शिवाचं रूप घेऊन आला. ज्ञानेश्वर महाराज झाले, कबीर झाले, तुकाराम महाराज झाले, स्वरूपानंद झाले, रमण महर्षी, अरविंद, हे सगळे संत जे झाले, हे संत मनुष्याकृती आले. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येतो, त्यांचे ग्रंथ वाचता येतात आणि आपल्याला स्वतःला बदलता येतं. ते बदलण्याचं काम साधकांनी करायचं. साधकातून सिद्ध निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून त्याला जे गुण हवे आहेत त्याच्यामध्ये धैर्य, परमार्थ करायला धैर्य पाहिजे. कारण प्रवाह जो चाललेला आहे तो स्वार्थाकडे चाललेला आहे. आपल्याला तिथून परमार्थाकडे म्हणजे उलट दिशेनं पोहायचं आहे. त्यामुळे धैर्य पाहिजे, चिकाटी पाहिजे. केला साधना 2 महिना 2 महिने सोडून दिलं असं नाही. जिद्द पाहिजे की करीनच, मी करून दाखवेन. आणि हे जे तरुण वयात जास्ती असते, तरुण वयात त्यांनी चांगलं व्हायचं ठरवलं तर तो चांगला होईल, वेडावाकडं जायचं ठरवलं तर वेडावाकडं होतं. म्हणून आपल्याला चांगली संगती आहे का नाही बघितलं पाहिजे, आपण योग्य मार्गावर जातोय का नाही बघितलं पाहिजे. धैर्य, जिद्द, चिकाटी, सातत्य पाहिजे. जे एकदा साधना घेते ती सतत केली पाहिजे. काल केली, आज सोडली, पुन्हा उद्या केली, परवा सोडली, असं तो उपयोगी नाही आहे. चारित्र्य संपन्न पाहिजे, सहनशीलता पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. उगीच आपल्या अंथरुणावर जोडता मी साधना करीन म्हटलं तर होणार नाही. देहाला कष्ट पाहिजेत, मनाला कष्ट दिले पाहिजेत. सर्वांना समजून घेण्याची भूमिका पाहिजे. घरात 4 माणसं असली तर एकमेकाला समजून घेता येत नाही, घरात संघर्ष.
याचं एक म्हणणं, त्याचं एक म्हणणं, त्याचं एक म्हणणं, सर्वांचा भाव समजून घेऊन सगळ्याशी जमवून घेऊन आपण चांगलं होऊन इतरांनाही त्या मार्गाने कसं नेता येईल याची क्षमता मिळवली पाहिजे. त्यासाठी ईश्वरनिष्ठा पाहिजे, गुरुनिष्ठा पाहिजे. हे सगळे गुण मिळवणं म्हणजे परमार्थी होणं आहे. हे गुण जर नसतील तर नुसतं मी ध्यान करतो, मी नाम घेतो, हा ग्रंथ वाचला, तो ग्रंथ वाचला, त्याचा उपयोग होत नाही. ते गुण सगळे मिळवले पाहिजे. म्हणून साधनेचा परिणाम आपल्यावर जर काय असेल तर विरक्ती, वैराग्य आलं पाहिजे. वैराग्याचा अर्थ देखील कपडे बदलणं नव्हे, आतून वाटे. वैराग्य जे आहे ती एक मनाची अवस्था आहे. विरक्ती हे बाहेरचं सगळं जे आहे ते असत आहे, बदलणारं हे लक्षात घेऊन जे न बदलणारं शाश्वत तत्व आहे, आत्मतत्व, तिथं आपली दृष्टी चिर झाली पाहिजे. आणि मी देह नसून मी ते शाश्वत तत्व आत्मा आहे, इथं पक्क राहणं याला वैराग्य म्हणतात. बाहेरून अंतर्मुख होणं, बाहेर जी वृत्ती आहे ती आत वळवणं आणि आत त्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी बाहेरचे कप्पे बंद करायला पाहिजे. म्हणून विरक्ती म्हणजे वैराग्य, विवेक, शमदम साधन संपत्ती, तितिक्षा, हे सगळे गुण असल्याशिवाय आपल्याला साधना संभवत नाही. आणि सगळ्या गोष्टीला आधार परमेश्वराचा पाहिजे. पैशाचा आधार, माणसांचा आधार, घरादाराचा आधार हा खरा आधार नाही. तो आज आहे, उद्या नाही. आधार आहे तो परमेश्वराचा. कारण परमेश्वर सर्वत्र भरून असल्यामुळे कुठेही जरी आपण गेलो तरी तो आहे आणि तोच मला सांभाळणार आहे अशी पक्की निष्ठा ठेवलं पाहिजे. आणि जे घडतं ते आपल्या कल्याणाचा हा भाव पाहिजे. आपण जर भक्ती करत असू, असं कसं घडलं असं म्हणता येणार नाही. त्यामुळे जे जे काही घडतं आहे तर परमेश्वर माझ्या कल्याणाचं करणार, अशा अनेक गोष्टी साधकांनी आपल्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजे. साधकांनी काय व्हायला पाहिजे हे खूप सांगता येण्यासारखं आहे. थोडीशी आपल्याला कल्पना येण्यासाठी मी थोडं थोडं सांगते. आणि त्यासाठी मी आता म्हटलं तसं प्रकृती उत्तम ठेवली पाहिजे, मनुष्यत्व पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे आणि महापुरुष संश्रय पाहिजे. याचा अर्थ सत्संगती पाहिजे. संतांची संगती मिळाली तरी परिवर्तन शक्य होतं. म्हणून संतांच्या संगतीत राहणं, ते संत आहेत हे बघणं आणि मग ते जे सांगतील त्याप्रमाणे आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणं हे साधकाच्या दृष्टीनं आवश्यक आहे. तर ह्या तऱ्हेनं थोडीशी कल्पना आपल्याला दिलेली आहे. या तऱ्हेनं आपण करण्याचा प्रयत्न करत जाऊया. बारकावे बारकावे पुष्कळ आहेत आपल्या ग्रंथातून दिलेले आहेत. आपण ते करत गेलो की लक्षात येईल. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध प्रमाण ग्रंथ ठेवावे. त्यात जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण करावं. हरि ओम. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव सुधवंत. ओम ओमीशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गुदकस्य स्वित्तनम्. ओम शांती शांती शांती. 5 मिनिटं आपल्याच ठिकाणी शांत बसा.